आपल्या चॅनलवरील कथा आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहाटेच्या धुक्याने अजून गाव पूर्ण जागं झालं नव्हतं. शिवारावर दवबिंदू चमकत होते. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता आणि दूर कुठेतरी बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा मंद आवाज वाऱ्यावर तरंगत होता. त्या शांत सकाळीत फक्त एकच माणूस रोजसारखा कामाला लागला होता. तो म्हणजे सागर, वय 25च्या आसपास. चेहऱ्यावर निरागसपणा, हातावर घट्टे, अंगावर फिकट झालेला शर्ट आणि पायात तुटलेल्या चपला. गावात सगळे त्याला शेतमजूर सागर म्हणून ओळखायचे, पण त्याची खरी ओळख कुणालाच माहित नव्हती. त्याच्या मनात इतकं प्रेम, इतकी स्वप्न आणि इतका त्यात त्याग दडलेला होता की त्याची किंमत पैशात कधीच मोजता आली नसती. वडिलांनी कर्जाच्या ओझ्याखाली जीव दिल्यानंतर घराची सारी जबाबदारी त्याच्यावरच आली होती. आईला संधिवातामुळे नीट चालताही येत नव्हतं, तर धाकटी बहीण सई 10वीत शिकत होती. सागर स्वतःचं आयुष्य जगण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी जगत होता. दिवसभर उन्हात काम करून रात्री घरी येताना तो बहिणीसाठी एखादा पेन किंवा आईसाठी औषध आणायचा. स्वतःसाठी मात्र कधी काही घेत नसे. त्या गावात एक जुनं वाचनालय होतं. लाल कौलाचं छप्पर, मातीचा वास आणि शेकडो जुनी पुस्तकं. सागरला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. दिवसभर शेतात काम करूनही तो संध्याकाळी तासभर तिथे जाऊन बसायचा. पुस्तकं त्याच्यासाठी जगण्याची ताकदच होती. एक संध्याकाळी तिथेच त्याची नजर एका मुलीवर पडली. साधा पांढरा ड्रेस, केसांची वेणी, डोळ्यात विलक्षण शांतता. ती होती सरपंचांची मुलगी जान्हवी. शहरात शिक्षण पूर्ण करून ती काही दिवसांसाठी गावात आली होती. श्रीमंती असूनही तिच्यात अजिबात गर्व नव्हता. ती पुस्तकांच्या कपाटासमोर उभी राहून एखादं पुस्तक शोधत होती. पण वरच्या कप्प्यातलं पुस्तक तिच्या हातातच पोहोचत नव्हतं. सागरने काही न बोलता ते पुस्तक काढून तिच्या हातात दिलं. ती हलकसं हसली आणि म्हणाली, "धन्यवाद." त्या 2 अक्षरांनी सागरच्या मनात नकळत काहीतरी हललं. आयुष्यात पहिल्यांदाच कोणतरी त्याच्याकडे माणूस म्हणून पाहिलं होतं, फक्त शेतमजूर म्हणून नाही. पुढचे काही दिवस दोघे रोज वाचनालयात भेटू लागले. सुरुवातीला फक्त पुस्तकांबद्दल बोलणं, मग गावाबद्दल, निसर्गाबद्दल, आयुष्याबद्दल. जान्हवीला आश्चर्य वाटायचं की फारसं शिक्षण नसलेला हा मुलगा इतके सुंदर विचार कसे करू शकतो. सागर म्हणायचा, "पुस्तकं माणसाला श्रीमंत बनवतात, फक्त खिशाने नाही तर मनाने." जान्हवी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहायची. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिला असा माणूस भेटला होता ज्याच्याकडे पैसा नव्हता, पण मन खूप मोठं होतं. एका संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत होता. वाचनालय बंद झालं. दोघं बाहेर पडले तेव्हा रस्त्यावर कोणीच नव्हतं. सागरने आपल्या जुन्या छत्रीत तिला जागा दिली. दोघे शांतपणे चालत होते. कोणाच्याही तोंडून एक शब्द निघत नव्हता, पण त्या शांततेतच त्यांच्या मनातलं नातं हळूहळू आकार घेत होतं. गावाच्या वेशीवर पोहोचल्यावर जान्हवीने हळू आवाजात विचारलं, "सागर, तुला कधी स्वतःसाठी जगावंसं वाटत नाही का?" तो क्षणभर हसला आणि म्हणाला, "माझे लोक हसतात, तेव्हाच मी जगतो." त्या रात्री जान्हवीला झोप लागली नाही. सागरचे शब्द तिच्या मनात सतत घुमत राहिले. दुसऱ्या दिवसापासून जान्हवीचं वाचनालयात जाणं जणू रोजचंच झालं. घरच्यांना ती अभ्यासासाठी जाते असं वाटायचं, पण तिच्या मनाला माहीत होतं की ती पुस्तकांपेक्षा एका माणसाला भेटायला जात आहे. सागर मात्र अजूनही मर्यादा ओलांडत नव्हता. सरपंचांची मुलगी आणि आपण एक साधा शेतमजूर, या 2 जगांमध्ये किती मोठी दरी आहे याची त्याला पूर्ण जाणीव होती. त्यामुळे तो कधीच तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहत नसे. पण प्रेम हे सांगून होत नाही. ते नकळत मनात घर करतं. एके दिवशी वाचनालयातून बाहेर पडताना त्यांनी पाहिलं, रस्त्याच्या कडेला एक म्हातारी आजी बेशुद्ध पडली होती. अनेक लोक पाहत होते, पण कोणी पुढे येत नव्हतं. सागरने क्षणाचाही विचार न करता तिला उचललं, गावच्या दवाखान्यात नेलं आणि स्वतःच्या दिवसभराच्या मजुरीतून औषधांचे पैसे भरले. जान्हवीने हे सगळं शांतपणे पाहत होती. ती म्हणाली, "तुझ्याकडे स्वतःसाठी काही नाही तर दुसऱ्यांसाठी सगळं का देतोस?" सागर हलकसं हसला. "आपल्याकडे जे थोडं आहे त्यातूनही कुणाचं दुःख कमी झालं तर तेच खरं धन." त्या दिवसानंतर जान्हवीच्या मनात सागरबद्दलचा आदर प्रेमात बदलला. एका संध्याकाळी गावाजवळच्या जुन्या तलावावर ती त्याला भेटली. सूर्य मावळत होता. पाण्यावर सोनेरी किरणं चमकत होती. बराच वेळ दोघे काहीच बोलले नाही. शेवटी जान्हवीने विचारलं, "सागर, जर मी सरपंचांची मुलगी नसते तर तू माझ्यावर प्रेम केलं असतं का?" सागरच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, "प्रेम माणसावर होतं, त्याच्या घरावर नाही. पण माझं प्रेम तुझं आयुष्य कठीण करेल म्हणून मी ते मनातच ठेवणार होतो." हे ऐकताच जान्हवीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने पहिल्यांदाच त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, "आजपासून तुझं दुःख माझं आणि माझं सुख तुझं."
त्या क्षणी दोघांनी कोणतीही शपथ घेतली नाही, कोणतेही मोठं वचन दिले नाहीत, पण दोघं मन कायमची एक झाली. पुढे काही दिवस स्वप्नासारखे गेले. सागर सकाळी शेतात काम करायचा, संध्याकाळी वाचनालयात भेटायचा. जान्हवी त्याच्यासाठी पुस्तक आणायची, तर सागर तिच्यासाठी शेतातून तोडलेली रानफुलं, फुलांची किंमत बाजारात काहीच नव्हती. पण जान्हवीसाठी ती जगातली सर्वात मौल्यवान भेट होती. मात्र प्रेम जितकं शांतपणे फुलत होतं, तितक्याच शांतपणे संकटही जवळ येत होती. गावात कुजबुज सुरू झाली. सरपंचांची मुलगी त्या शेतमजुराशी बोलते. काही जणांनी मुद्दाम ही गोष्ट वाढवून सरपंचांच्या कानावर घातली. त्या रात्री सरपंचांनी काही न बोलता आपल्या माणसांना एकच आदेश दिला. उद्यापासून त्या मुलावर लक्ष ठेवा. मला त्याच्याबद्दल सगळं कळलं पाहिजे. आणि त्या क्षणापासून सागर आणि जान्हवीच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सागर नेहमीप्रमाणे शेतात काम करत होता. हातात विळा होता, पण मन मात्र कालच्या तलावाकाठी झालेल्या भेटीत अडकून पडलं होतं. आयुष्यात पहिल्यांदा त्याला वाटत होतं की कदाचित देवाने त्याच्यासाठी थोडंसं सुख लिहिलं असेल. दुपारी काम संपल्यानंतर त्याने मजुरीचे पैसे घेतले आणि थेट बाजारात गेला. महागडी भेटवस्तू घेण्याची त्याची ऐपत नव्हती. बराच वेळ एका छोट्याशा दुकानासमोर उभा राहिला. शेवटी त्याने निळ्या रंगाचा एक साधंसं बुकमार्क घेतलं. त्यावर लिहिलं होतं, खरं प्रेम कधीच हरवत नाही. त्याला वाटलं, जान्हवीला पुस्तकांची आवड आहे, ती तिला नक्की आवडेल. संध्याकाळी तो नेहमीच्या वेळी वाचनालयात पोहोचला. हातात ते छोटंसं बुकमार्क घट्ट पकडलेलं होतं, पण त्या दिवशी जान्हवी आलीच नाही. कदाचित घरी काही काम असेल असं म्हणून तो शांतपणे परत गेला. दुसऱ्या दिवशीही ती आली नाही. तिसऱ्या दिवशी सलग आठवडा उलटला. सागरच्या मनात अस्वस्थता वाटू लागली. तो रोज वाचनालयात बसून दाराकडे पाहत. प्रत्येक पावलाचा आवाज ऐकला की त्याला वाटायचं जान्हवीच आली, पण दरवेळी निराशाच पदरात पडायची. शेवटी त्याने धाडस करून सरपंचांच्या वाड्याजवळ जाऊन चौकशी केली, पण दरवाजावर उभ्या माणसाने त्याच्याकडे तुच्छतेनेच पाहिलं आणि म्हणाला, सरपंचांची मुलगी शहरात गेली, पुन्हा कधी येईल माहित नाही आणि पुन्हा इकडे फिरकू नकोस. हे ऐकताच सागरच्या हातातून ते बुकमार्क खाली पडले. त्या रात्री तो पहिल्यांदाच खूप रडला, पण त्याच्या मनात एकच प्रश्न होता, जान्हवी मला एकदाही न सांगता कशी जाऊ शकते? ती एवढी बदलली का? दिवस महिन्यात बदलले, महिने 6 झाले. सागर रोज तिच्यासाठी घेतलेलं ते बुकमार्क आपल्या जुन्या पुस्तकात जपून ठेवत होता. आणि मग एका सकाळी संपूर्ण गावात ढोल वाजू लागले. सरपंचांच्या वाड्यावर रोषणाई लागली. गावभर लग्नाच्या पत्रिका वाटल्या जाऊ लागल्या. सागरने सहज एक पत्रिका हातात घेतली. वराचं नाव वाचलं, पण ते त्याचं नव्हतं. त्या पत्रिकेवर लिहिलं होतं, कुमारी जान्हवी यांचा विवाह. क्षणभर त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. जिच्यासोबत आयुष्याची स्वप्न पाहिली ती आता दुसऱ्याची होणार होती. पण सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. ती त्याला एक शब्दही न सांगता का निघून गेली? जान्हवी खरंच सागरला विसरली का? याचं उत्तर बघण्यासाठी भाग 2 नक्की बघा. तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.